नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीमध्ये वांग्याची भाजी। रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण काय काय साहित्य घेतलेले बघूया। इथे घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं, थोडा खडा मसाला घेतलेला आहे, त्यानंतर कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे। असं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे मसाले घेतलेले आहेत। तर इथे घेतलेले आहे मी जिरं, मोहरी, त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे, थोडा पनीर मसाला घेतलेला आहे, लाल मिरची, काळा मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे। त्यानंतर मी ते छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत आणि सोबत 2 बटाटे पण घेतलेले आहेत। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वात आधी वांगी मस्त अशी 4 फोडी करून घेणार आहे। व्यवस्थित बघून घ्यायचे वांगे। हे बघा मी असे 4 फोडी करून घेतलेल्या आहेत। इथे मी सर्व वांगी कापून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये टाकून दिलेली आहेत। त्यानंतर पाण्यामध्ये टाकायचं थोडेसे मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपले वांगे काळे होत नाही। बटाट्याचे पण मी असे उभे काप करून घेतलेले आहेत। तर आता आपण सर्वात आधी इथे एक गरम कढई होण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये कांदा मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा परतवण्यासाठी मी इथे थोडेसे तेल टाकून घेणार आहे, म्हणजे लवकरात लवकर आपला कांदा परतवणं होईल। तोपर्यंत मी इथे मसाला बारीक करून घेणार आहे। मसाल्यासाठी मी इथे घेतलेले आहे लसूण, अद्रक आणि खोबरं, हे सर्व मी एकत्रच वाटून घेणार आहे। खडा मसालाही मी त्याच्यातच वाटून घेणार आहे। त्यानंतर मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। हे बघा मी अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तोपर्यंत आपला इकडे कांदाही आपला मस्त परतवून झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा लाल कांदा झालेला आहे। त्यानंतर मी इथे पाणी ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी। भाजीला गरम पाण्याने छान चव लागते, त्यामुळे मी पाणी गरम करून घेतलेले आहे। तर इथे आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी मी इथे घेतलेले आहे 4 पळी तेल घेतलेलं आहे मी। तेल थोडं गरम होऊ द्यायचं, नंतर मग फोडणी द्यायची। तर इथे हे बघा तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता मोहरी आणि जिरं फोडणीसाठी टाकून दिलेलं आहे। मस्त तडातड फुटलेलं आहे। त्यानंतर मी टाकणार आहे इथे आपण वाटलेला मसाला। तो मसाला पण मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा। हे बघा मस्त आपला मसाला परतवून झालेला आहे, छान असं तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये मी आता टाकणार आहे कांदा। कांदा परतवलेला होता तोच मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। कांदा त्याच्यामध्ये परतवून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची टोमॅटोही मस्त परतवून घ्यायचं। बघा इथे कांदा आणि टोमॅटो मस्त परतवून झालेला आहे। त्यानंतर मी इथे सर्व मसाले टाकून घेणार आहे। मसाले पण मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। थोडे मसाले परतवून झाल्यानंतर मी थोडं पाणी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडा वेळ शिजू देणार आहे। थोडं शिजलं की मस्त असं तेल सुटतं भाजीला, त्यासाठी मी थोडा वेळ कमी गॅसवरती मी शिजत ठेवणार आहे।
थोडा मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. हे बघा, आपला मसाला असा मस्त परतवून झालेला आहे आणि खूप छान असं त्याला तेल सुटलेलं आहे. तर मी थोडा मसाला वांग्यांमध्ये भरण्यासाठी काढून घेत आहे आणि हा थोडा वेळ शिजू द्या, कमी गॅसवरती ठेवते. तर इथे मी मस्त असे वांगे कापून ठेवलेले होते. ते वांग्यांमध्ये मी सर्वात आधी मीठ भरून घेणार आहे, म्हणजे लवकरात लवकर शिजतील. आणि त्यामध्ये मी हा मसाला भरून घेणार आहे. हे बघा, मी अशाच पद्धतीमध्ये सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण ही वांगी मस्त थोडी मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आपला मसाला मस्त गरम आहे, त्यामध्येच मी आता ही वांगी टाकून परतवून घेणार आहे. खायला खूप छान, एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी बटाटेही मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. इथे बटाटे वांगी परतवून झालेले आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे पाणी. पाणी तुमच्या अंदाजाने टाकायचं. वांगी शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं, त्यामुळे मी थोडं पाणी जास्त टाकून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकू शकतात. पाणी गरम करूनच टाकायचं. तर इथे मी असे पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची अजून. व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकून परत एकदा हलवून घेणार आहे. त्यानंतर कमी गॅस करून मी इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे. हे बघा, झाकण ठेवून झाल्यानंतर भाजीला थोडी उकळ फुटल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा मिक्स करून द्यायचा. थोडा वेळ मी अजून भाजी शिजण्यासाठी मी झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवताना गॅस कमी ठेवायचा. 10 मिनिटानंतर मी इथे झाकण काढलेलं आहे. तर भाजी एकदम छान अशी दिसत आहे आणि वांगं शिजलं की नाही ते मी चेक करून बघणार आहे. तर इथे वांग्याला थोडी कसर आहे, त्यामुळे मी परत मी झाकण ठेवून देणार आहे आणि थोडा वेळ शिजू देणार आहे. तर इथे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी वांग्याची गावठी पद्धतीची भाजी तयार झालेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत एकदम छान अशी लागणारी आपली भाजी तयार आहे. तर तुम्हाला भाजीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नवीन
असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.